नमस्कार मित्रांनो, मी अनिल तातोड सावधकर तुमचा आपल्या शासन निर्णय या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ती म्हणजे येणाऱ्या काळात प्रधानमंत्री पीक विमा योजना ही बंद होणार का? आता मित्रांनो, या बातमीत किती सत्यता आहे याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि खरोखरच प्रधानमंत्री पीक विमा योजना येणाऱ्या काळात बंद होईल का हीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद होणार या चर्चेला उधाण येण्यामागं नेमकं मित्रांनो कारण काय? मित्रांनो, गुरुवारी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे हे सभागृहात पीक विमा योजनेविषयी माहिती देत होते आणि माहिती सांगत असताना त्यांनी सांगितलं की प्रधानमंत्री पीक विमा योजनेला पर्याय योजना शोधण्यासाठी आम्ही कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेत एक समिती नेमली आहे आणि ही समिती प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात काही योजना आणता येईल का याविषयी अहवाल देणार आहे. आता मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना नेमकी बंद का करायची? त्यासाठी मित्रांनो काही कारण आहेत आणि त्या कारण कोणते आहेत हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, या योजनेने जो शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गाला नाहक त्रास हा सहन करायला लागत आहे. मित्रांनो, पीक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांना मिळण्यास मित्रांनो याची दिरंगाई होते. राज्य सरकार, केंद्र सरकार आपला वाटा पीक विमांना देऊनही पीक विमा कंपन्या लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे मित्रांनो देत नाही. त्यासोबतच आपले नुकसान झाल्यानंतर 72 तासात शेतकऱ्यांना तक्रार द्यावी लागते आणि यामुळे शेतकऱ्यांना मित्रांनो मोठ्या प्रमाणात त्रास हा होत असतो. जेवढे नुकसान शेतकऱ्यांचे होते त्या प्रमाणात शेतकऱ्यांना याची भरपाई मिळत नाही. अत्यंत कमी प्रमाणात शेतकऱ्यांना याची भरपाई ही मित्रांनो दिली जात असते. आणि त्यानंतर जे कंपनीचे अधिकारी आहेत हे मित्रांनो जेव्हा नुकसानीची पाहणी करायला येत असतात तेव्हा मित्रांनो हे शेतकऱ्यांकडून लाचेची मागणी करतात. तुमचं नुकसान हे नोंदवण्यासाठी मित्रांनो हे शेतकऱ्यांना पैसे मागत असतात. यामुळे हे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. जो शेतकरी यांना पैसे देत असतो त्याला मित्रांनो मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळते. मात्र जो शेतकरी या माणसांना पैसे देत नाही त्यांचं मित्रांनो हे नुकसान हे मित्रांनो त्याच्यामध्ये मांडत नाही. त्यामुळे पीक विमा कंपन्यांच्या अशा त्रासांमुळे शेतकरी हा मित्रांनो राज्य सरकारवर खूप मित्रांनो नाराज आहे आणि त्यामुळे ज्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पर्याय सध्या राज्य सरकार शोधत आहे. आता मित्रांनो, ही कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेत तयार केलेली समिती नेमकी करणार काय? मित्रांनो, असे बरेच राज्य आहेत की ज्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना आपल्या राज्यात बंद केली आहे. त्यामध्ये मित्रांनो तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, असे मित्रांनो बरेचसे राज्य आहेत. आता ही समिती मित्रांनो त्या राज्यात जाणार आहे आणि त्या राज्य सरकारांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करून त्यांची स्वतःची योजना राबवून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत मित्रांनो त्या नुकसान भरपाई कशी करत आहे याची मित्रांनो पाहणी करणार आहे आणि तो अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार आहे. आणि जर याच्यावर जर एक चांगली पर्याय योजना सरकारला सापडली तर राज्य सरकार ती योजना यापुढे मित्रांनो राबवणार आहे आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना ही बंद करणार आहे. तर मित्रांनो, सध्या ही सर्व प्रोसेस पूर्ण व्हायला बरेचसे दिवस लागणार आहेत. म्हणून एवढ्यात तर काही योजना ही मित्रांनो बंद होणार नाहीये. म्हणून तुम्ही सध्या जो 1 रुपयात पीक विमा आपल्याला मिळत आहे हा भरा. या योजनेला जर योजना मंजूर झाली